नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळ्या? नक्कीच मजेत असाल. तो सकाळचे 8 वाजले आणि आज उठायला लेट झालं कारण का रात्री लेट झोपलेलो, त्यामुळे बीचवरूनच उशीर आलो आणि लेट झोपलो. आणि आता उठले, आता फ्रेश होऊयात आणि मग तुम्हाला भेटतो. जिकडे मी राहतो तिकडे तुम्हाला स्टे नाही केला. सो मी आता ते जो आमच्या रूम तर मेसी दुसरा रूम दाखवतो. हे बघा, असं आहे, बेड आहे, टी व्ही, आणि इकडून बाहेर निघाल्यावर मस्त स्विमिंग पूल आहे. आणि इकडे एक रूम आहे आणि अजून वरती 2 रूम आहेत. आणि इथे स्विमिंग पूल आहे आणि हा बसायचा एरिया आहे. आणि नंतर इकडनं समोर आल्यावर तिकडे अजून 4 रूम आहेत. खाली 2 आहेत आणि वरती 2 आहेत. आता आम्ही खालच्या 2मध्ये राहतो. आता आम्ही काही स्विमिंग पूल यूज नाही केला, आता टाईम नाही आहे. आणि ते वरचे 2 पण छान आहेत. मी आता वरच्या 2मध्ये जात नाही, ते पण भारी आहेत. पण हा व्ह्यू छान आहे इकडचा, स्विमिंग आणि तिथं बसण्याचा एरिया छान आहे तिथे. यूट्यूबला टाकून सो आता आम्ही इथून निघतो. आता आम्हाला जायचं पुढे, पॅकिंग चालू आहे सगळ्यांची. सो आम्ही आलो आता सिटीमध्ये अलिबागला नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता कुठे करत आहेत काय माहिती का? अच्छा, वडापाव आहे का? वडापाव आहे, वडापाव खाऊयात. सो आम्ही आता नाश्ता करायला आलो. कुठे नाश्ता वडापाव खातोय. अरे सॉरी, मला वाटलं तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्हाला घेतो त्यांना. जाऊन वडापाव खाऊयात आणि आता बघूयात पुढे पुढे जातो. सो मित्रांनो, आता आलो तर आम्ही बीचवर असंच एन्जॉय करण्यासाठी. तो वर्सोलीच बीचवर आले, जिथे काल आम्ही रात्री आलतो. हां, त्याच बीचवर आलो. आता थोडी लोक दिसत आहेत आणि आता जाऊ, थोडं पाण्यात बसू. मी तर नाही जाणार एवढं, बघू गेलो तर जाऊ. आता सगळे फोटो काढते तिथं आणि बघूयात आता थोडं आणि जाऊयात. मी तुम्हाला बीच दाखवतो. स्वच्छ पण आहे, मी बघितला, आणि क्लीन पण आहे, नीट अँड क्लीन आहे बघा. सो इथे ॲक्टिव्हिटीज पण आहेत भरपूर. बघूयात आपण करतो का नाही करतो. भेटूयात आपण. अरे दिसतं काय बोला तुम्ही? सांभाळायला माझा मोबाईल टाकायला पाहिजे. तुम्ही आता जाऊन घेऊन या मच्छी. काय बोलला आता लगेच येणार. आम्ही 11 वाजता जाऊ. आम्हा गाडी घे ना. आंघोळीला पाणी आहे बोललो. बीचवर कुठं? बीचवर. मी नाही तर निवांत बसलोय. हा बघा, सनी मामा इथं बसलाय. आम्ही काही गेलो नाही पोहायला, बाकीचे पोरं आपली गेली तिकडे. ती मस्त पोहतात. माझं मन नाही, अजून इच्छा नाही झाली. तोपर्यंत इथं बसतो, थोडा वेळ मन झाला तेव्हा जाईल नंतर. मी आलो तर आता थोडं बाहेर, म्हणजे बीच आहे तिथे. आणि इकडे आले, इकडे जेवण बनवत आहेत. काका जेवण बनवत आहेत आज. इकडे काय तर बनवत आहेत काय माहिती. इथे तर राईस लावलेला आहे. आता आपण जेवूयात, पहिले बघूयात किती काय काय बनवलं जेवायला यांनी. परत दाखवा. लागलं काय दाखवतच नाही यार. हे रस्ता किती पाहिजे? हलू नको, चंद्या हलू नको. आता चंद्या कोण आहे? पाणी ओतून घ्या. झाले ते मच्छी उकळायला द्या जरा, अजून पाणी घाला. नाही साहेब, कोथिंबीर टाक चिरून त्याच्यात. दोघं शेफ आहेत, किरण मामा आणि काका. इथे एक भात चाले मजबूत. फ्राय नाही केली काय? कम ऑन. टाक सगळा पाणी सगळं. बोल ना पटकन, पाणी टाकायचं नाही. टक्क्यान घे, काढ ना थोडासा. अगं शिजले का नाही जरा टेस्ट करू दे. अगं रस्सा ना, थोडा पाणी टाक. रस्त्याचं कसं समजेल? शिजले ती
आकाडी येऊ दे झाला काम बस बस आता नको बांधून राखू. पारोशा भाकरी नाही आलं? आहेत ना? हो ना. नाही भेटलं नाही ही होतं 30 रुपयाला भाकरी ती पातळ. तो आता ही लोक चाललेत राईड करायला बाकीची आणि मी आणि माऊ आम्ही बघणार ना माऊ बघणार ना तू. सो आता ही लोक कुठली राईड करतायत काय माहिती. आता आम्ही दोघं तर बघणार एन्जॉय करणार यांना आणि यात सगळ्यांना बाकीच्यांना राईड करतायत. खरं तर पॅरासिलिंग करायची होती मला, आता ही मम्मी वगैरे करून नाही देते त्यामुळे आता बघूयात की बघू तेव्हा पप्पा काय घालतात. मला कोणतरी चाललंय माऊ कुठे चाललंय कुठे चाललंय. सो आता हे बनाना राईड करायला चाललंय. बघूया आपण इथंच बसू आणि यांना करायला मजा नाही. हे करा रे बाय बाय. नीट या तुम्ही काय सगळे नीट या. ए नीट जा नीट या. काढली अरे वा, कसा वाटला. अरे खोकायला लागली डायरेक्ट बघितली. लय लवकर आणली तुम्हाला. हा डायरेक्ट पण आता राईड्स करून आलो. एकच केली यांनी राईड आणि हे फ्रेश व्हायला गेले आणि मी आलो इथं पडायला. मी जरा झोपलोय आणि तिथे ही लोक जेवण बनवतात. जेवण पण झालंय तसा जेवण झालंय. मी आता जेवायला बसलो तिथे. हे बघा जेवायला आज कालवण मच्छी कांदा बाकीची सगळी आणि थोडीफार फ्रेश व्हायला गेली ते अजून आले नाही. आणि बघा बाकी सगळी वाढतात त्यांच्यासाठी मावशी आणि मम्मी वाढते. बाकीची सगळी आपली जेवत आहेत. आपण आता जेवूया आणि भेटतात. आता जेवण झालंय आणि आता निघायची तयारी चालू आहे रिटर्न. सो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज बीचच्या बाजूलाच जेवण केलं आहे म्हणजे इकडेच जेवण केलं होतं इकडे आणि तिकडे जेवायला बसलेलो. तुम्ही आता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. सो मला एक कळालं म्हणजे 10 काय 100 गुणा बेटर नाही ते बोलतात ना 10x बेटर दॅन फॅन्सी रेस्टॉरंट. म्हणजे रेस्टॉरंट म्हणजे हॉटेलच्या पेक्षा 10 पटीने नाही तर 100 पटीने चांगलं बनतं इथे आपण बनवलेलं. ते आज कळालं मला. आणि हॉटेलमध्ये तर चांगलंच असतं असं काय नाही पण आपण बनवून खाल्लं स्वतःच्या हाताने बनवलेलं ते तर अजून भारी वाटतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही पण असं या एकदा कधी आणि करा नक्की. लाईफ जगाच आणि लाईफ जगणं खूप इम्पॉर्टंट आहे आता आजच्या काळात. आणि हे बघा आता आमच्या 3 मावश्या बघा 3 मम्मी आणि 2 मावश्या जेवलं आहे आणि सरळ झोपून घेतलं. आता इथंच झोपतील थोडं आणि नंतर जातील. आता मी पण इथं थोडा झोपतो आणि निघतो. मग निघू आपण. हा हे माझं आहे मामा माझं आहे
माझे बरं नाही मामा दादा येतो दादा आहे माझे आठवण नाही लावून देत मामाला. हे चले तो आता इथून पोरं आलेत आईस्क्रीम खायला आणि लुटतायत आता मला. ही आईस्क्रीम खात आहेत आणि ते दिया वगैरे तिकडे मामा ती पाणीपुरी शेव करून खातात. बघूयात आता ही आईस्क्रीम कशी आहे ना, आईस्क्रीमच खातो मी. खादाड्या बघा ती एक खादाडी तिकडे कशी दाबते कशी दाबते. सो मित्रांनो आम्ही गाड्या लावल्यात तिकडे आणि आम्ही थोडा टी ब्रेक घेतला आहे. आता संध्याकाळचे बघा 5:40 झालेत आणि थोडा डोकं दुखायला लागले त्यामुळे टी ब्रेक घेतो. होय त्याने बघा काय आणलं दाखवायला. बघा कुठे भेटलं तुला? तिथे पडलेलं होतं घेतलं. अरे छान आहे. आता कुठे नेशील घरी? हां नाही. सो आता आपण चहा पिऊयात आणि मग पुढच्या दिशेने प्रवास करूया. आणि इथे थांबले तर व्ह्यू बघा, म्हणजे इथे टी पॉईंट आणि समोर सी काय भारी आहे. आणि मस्त हवा लागते, छान थंडगार हवा आहे. बसले सगळे एन्जॉय करतात. 2 माणसं आहेत ना आमची, 2 माणसं ती बघा 3 जण इकडे तिकडेच फिरत असतात. इकडे तिकडे जात असते. चहा नाही आला तर चहाची वाट बघतोय आणि चहा बनतोय आमचा. झालं का चहा? तर किरण मामाच घेईल, कधी घेतो चहा काय माहिती. आली दोघं जण आली, 3 जण आली, आवाज दिल्यावर आली. मी तुम्हाला एक दाखवतो बघा. आता इथे बसलोय मी चहा प्यायला आणि सूर्याचं रिफ्लेक्शन बघा समुद्रात कसं पडलंय. सही वाटते आणि एकदम म्हणजे तेवढाच भाग सोनेरी वाटते. तर मोबाईलमध्ये एवढं नाही दिसत आहे. गेलं गायब झालं. ढगा आली. आणि थोडं पेट्रोल पंपावर थांबलोत पेट्रोल टाकायला. आणि आपण आता चाललो तर रिटर्न कोकोलीला. आता थोड्या वेळाने पोचून पण जाऊ. मी काय मग असं सांगितलं नाही आपण चाललो तर रिटर्न ते. सो आत्ता सांगतो पण बॅक टू होम आपल्या घरी चाललो. आता बघूयात किती वाजेपर्यंत पोचतो आपण. सो मित्रांनो आम्ही पोचलो आता कोकोलीत आणि बाकीचे गेलेत घरी आणि आम्ही पण चेंज करून आलो तर हॉटेलला जेवायला. बाकीचे तर घरीच जेवत आहेत पण आम्ही सगळे पोरं हॉटेलला आलो जेवायला. सो आता जेवूयात आणि जाऊयात घरी. जेवण झालं नको टाकू का? आता रात्रीचे वाजले 11:10 आणि आता आपण चाललो घरी. कोकोलीला पोचलो तर आपण कधीच. आणि आज काही एवढं केलं नाही, फक्त रिटर्न यायलाच टाईम केला. फक्त वर्सोली बीचला होतो, अजून काय एवढं जास्त केलं नाही. आणि आता हा ब्लॉग इथेच संपवतो मी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.